नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी रात्री उशिरा MCC साईटवर ऑल इंडिया कोटा राऊंड फर्स्टचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजे 2024मध्ये ऑल इंडियाचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे। याची माहिती आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी 2022मध्ये काय रिझल्ट होता, 2023मध्ये काय रिझल्ट होता आणि 2024मध्ये किती इन्क्रीज झाला याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी, तो ओपन कॅटेगरीची रँक 19,603 ऑल इंडिया रँक, त्याचा कट ऑफ गेला 660 आणि 2023मध्ये होता 618, म्हणजे जवळपास 42 मार्क्सनं यावर्षी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा इन्क्रीज झालेला आहे। त्यानंतर EWSचा ऑल इंडिया रँक 23,419 म्हणजे 654 वर क्लोज झालेला आहे। 2023मध्ये हाच कट ऑफ 613 इतका होता, म्हणजे जवळपास 41 मार्क्सने यावर्षी ऑल इंडिया कोटा राऊंड फर्स्ट EWSचा इन्क्रीज झालेला आहे। त्यानंतर OBC कॅटेगरी 20,281 मध्ये क्लोज झाली 658 वर, आणि मागच्या वेळेस होती 2023मध्ये 617 म्हणजे 41 मार्क्सचा डिफरन्स। त्याच्यानंतर SC कॅटेगरी 1,05,676 रँकवर क्लोज झाला, म्हणजे 575। मागच्या वेळेस हाच कट ऑफ 590 वर क्लोज झाला होता, म्हणजे जवळपास 66 मार्कांनी इन्क्रीज झाला। त्याच्यानंतर ST कॅटेगरी ऑल इंडिया रँक 1,45,207 जवळपास 554 मार्क्स, आणि 2023मध्ये हाच कट ऑफ 469 वर क्लोज झाला होता, म्हणजे जवळपास ST कॅटेगरीचा कट ऑफ यावर्षी 75 गुणांनी वाढलेला आहे। ओके, म्हणजे जवळपास ओपन कॅटेगरी 42 मार्क्स, EWS OBC 41 मार्क्स, SC 66 मार्क आणि ST 75 मार्क्सने वाढलेला आहे। तर हा कट ऑफ बघून निश्चितच सेकंड राऊंड म्हणजे सेकंड राऊंडमधला कट ऑफ पण इन्क्रीज जाण्याची शक्यता आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअपच्या लिंकवर वेळोवेळी माहिती आपल्याला पुरवण्यात येईल। थँक्यू।